नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, बुल्स अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी 2024 सिम्प्लिफाईड इयर बुकमधून विविध राज्याच्या योजना आणि त्या योजनेचा उद्देश आपण बघणार आहोत, जे आता MPSC कंबाईन आणि इतर सरळ सेवेच्या एक्झामला सुद्धा हे प्रश्न म्हणजे ह्या योजना उपयोगी ठरू शकतात। तर बघा, त्यामध्ये पहिली योजना आहे सहकार किसान कल्याण योजना, राजस्थान सरकारची आहे। सहकार किसान कल्याण योजना झूम करून दाखवते। सहकार किसान कल्याण योजना राजस्थान सरकारची आहे। उद्देश काय? तर शेतीची उत्पादकता वाढविणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे या उद्देशाने राजस्थान सरकारने सहकार किसान कल्याण योजना सुरू केली। त्यानंतरची योजना आहे इंदिराम्मा इंदलू योजना। काय आहे? इंदिराम्मा इंदलू योजना हे तेलंगणा सरकारची आहे। तर त्या योजनेचा उद्देश काय आहे? तर गरीब लोकांना घर देणे यासाठी तेलंगणा सरकारने इंदिराम्मा इंदलू योजना सुरू केली। त्यानंतरची योजना आहे कृषक उन्नती योजना कोणत्या राज्याची आहे? छत्तीसगड। कधी असा पण प्रश्न येऊ शकते, नुसतं कृषक उन्नती योजना कोणत्या राज्याची आहे एवढंच प्रश्न विचारला जाऊ शकतो, छत्तीसगड राज्याची आहे। किंवा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, कृषक उन्नती योजना तेलंगणा राज्य सरकारची आहे, ते कोणत्या उद्देशाने सुरू करण्यात आली होती, असा प्रश्न पण विचारला जाऊ शकतो, कशा पण पद्धतीने विचारल्या जाऊ शकते। तर बघा, तर कृषक उन्नती योजना छत्तीसगड राज्य सरकारची कोणत्या उद्देशाने सुरू करण्यात आली? शेतकऱ्यांना इनपुट सहाय्य देणे या उद्देशाने। त्यानंतरची योजना आहे पिरूल लाहो पैसे पाओ मिशन। पिरूल लाहो पैसे पाहो मिशन हे उत्तराखंड राज्याची योजना आहे। जंगलातील आग रोखण्याच्या उद्देशाने ही सुरू करण्यात आली। त्यानंतरची योजना आहे स्कूल ऑन व्हील्स योजना, मणिपूर राज्य सरकारची आहे। स्कूल ऑन व्हील्स ही योजना मणिपूर राज्य सरकारची आहे। शिबिरामध्ये राहणाऱ्या मुलांना शैक्षणिक संधी उपलब्ध करून देणे या उद्देशाने सुरू करण्यात आली स्कूल ऑन व्हील्स योजना। लक्षात ठेवायचं, स्कूल ऑन व्हील्स योजना मणिपूर राज्य सरकारची शिबिरामध्ये राहणाऱ्या मुलांना शैक्षणिक संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली। त्यानंतरची योजना आहे की मुख्यमंत्री निजुत मोहिना योजना, आसाम राज्याची योजना आहे। मुख्यमंत्री निजुत मोहिना योजना मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे आणि बालविवाह समाप्त करणे या उद्देशाने सुरू करण्यात आली। व्हेरी IMP योजना आहे, लक्षात ठेवायचं। कोणती योजना आहे? मुख्यमंत्री निजुत मोहिना योजना आसाम राज्य सरकारची आहे। मुलींच्या शिक्षणांना प्रोत्साहन देणे आणि बालविवाह समाप्त करणे या उद्देशाने सुरू करण्यात आलेली आहे। त्यानंतरची योजना आहे PM श्री पर्यटन हवाई सेवा। PM श्री पर्यटन हवाई सेवा मध्य प्रदेश। PM श्री पर्यटन हवाई सेवा योजना ही मध्य प्रदेश सरकारची आहे। उद्देश काय? तर 8 शहरातील धार्मिक आणि पर्यटन स्थळांना जोडणे या उद्देशाने सुरू करण्यात आलेली आहे। त्यानंतरची योजना आहे मनुईर काथू मनुयूर कपोम योजना। मनुईर काथू मनुयूर कपोम योजना तामिळनाडू राज्य सरकारची आहे। राज्यात शाश्वत शेतीला चालना देणे यासाठी सुरू करण्यात आली आहे। तामिळनाडू सरकारची योजना आहे। कोणती योजना? मनुयूर काथू मनुयूर कपोम योजना। त्यानंतरची योजना आहे नान मधवल वन कार्यक्रम तामिळनाडू राज्य सरकारचा आहे। विद्यार्थ्यांना प्रगत AI कौशल्यामध्ये प्रशिक्षण देणे या उद्देशाने सुरू करण्यात आलेली आहे। तामिळनाडू सरकारने नान मुधलवन कार्यक्रम सुरू केलेला आहे। त्यानंतरची योजना आहे निर्माण श्रमिक मृत्यू एवं दिव्यांग सहायता, छत्तीसगड सरकारची योजना आहे।
बांधकाम कामगाराच्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलांना मोफत प्रशिक्षण देणे. बांधकाम कामगारांच्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलांना मोफत प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने छत्तीसगड सरकारने कोणतं निर्माण श्रमिक मृत्यू दिव्यांग सहायता हे योजना छत्तीसगड सरकारने सुरू केलेली आहे. त्यानंतरची महत्त्वपूर्ण योजना आहे मुख्यमंत्री किसान सन्मान निधी योजना. मुख्यमंत्री किसान सन्मान निधी योजना राजस्थान सरकारची आहे. शेतकऱ्यांना प्रतिवर्ष 2,000 रुपये आर्थिक सहाय्य करणे. शेतकऱ्यांना प्रतिवर्ष 2,000 रुपये आर्थिक सहाय्य करणे या उद्देशाने तयार करण्यात आलेली आहे. त्यानंतरची योजना आहे साक्षीदार संरक्षण योजना. साक्षीदार संरक्षण योजना आसाम राज्य सरकारची आहे. न्याय वितरण प्रणाली सुरक्षित करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली आहे. साक्षीदार संरक्षण योजना आसाम राज्य सरकारची न्याय वितरण प्रणाली सुनिश्चित करण्यासाठी ही तयार करण्यात आलेली योजना आहे. त्यानंतरची महत्त्वपूर्ण योजना आहे नाहू मनुजरू कार्यक्रम. कर्नाटक राज्य सरकारचा आहे. नाऊ मनुजरू कार्यक्रम कर्नाटक सरकारचं. शैक्षणिक संस्थांना सामाजिक सहिष्णुता आणि वैज्ञानिक कृतीचे केंद्र बनविणे. कोणाला? शैक्षणिक संस्थांना सामाजिक सहिष्णुता आणि वैज्ञानिक कृतीचे केंद्र बनवणे या उद्देशाने सुरू करण्यात आलेला कार्यक्रम आहे नाऊ मनुजरू कार्यक्रम कर्नाटक सरकारचा. त्यानंतरचा प्रश्न म्हणजे योजना आहे IT सक्षम युवा योजना. IT सक्षम युवा योजना हरियाणा सरकारचा आहे. IT सक्षम युवा योजना हरियाणा राज्य सरकारचा आहे. गरीब कुटुंबातील किमान 60,000 तरुणांना रोजगार देणे. गरीब कुटुंबातील किमान 60,000 तरुणांना रोजगार देणे या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. कोणती? IT सक्षम युवा योजना. IT सक्षम युवा योजना हरियाणा राज्य सरकारची आहे. गरीब कुटुंबातील किमान 60,000 तरुणांना रोजगार देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली आहे ही योजना. त्यानंतरची योजना आहे श्रमिक बसेरा योजना. श्रमिक बसेरा योजना ही गुजरात राज्य सरकारची योजना आहे. श्रमिक बसेरा योजना गुजरात राज्य सरकारची आहे. कामगारासाठी तात्पुरत्या घराची सुविधा प्रदान करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आले. कामगारासाठी तात्पुरत्या घराची सुविधा प्रदान करण्याच्या उद्देशाने श्रमिक बसेरा योजना सुरू करण्यात आली गुजरात राज्य सरकारकडून. त्यानंतरचा योजना आहे राजीव गांधी नागरी अभय हस्तम योजना. राजीव गांधी नागरी अभय हस्तम योजना तेलंगणा राज्य सरकारची योजना आहे. UPSC पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेची तयारी करण्यासाठी मदत करणे. UPSC पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेची तयारी करण्यास मदत करण्याच्या उद्देशाने राजीव गांधी नागरी अभय हस्तम योजना तेलंगणा सरकारने सुरू केलेली आहे. त्यानंतरची योजना आहे पेड़ लगाओ पेड़ बचाओ जन अभियान उत्तर प्रदेश सरकारचे आहे. पेड़ लगाओ पेड़ बचाओ जन अभियान योजना उत्तर प्रदेश सरकारचा आहे. 3.7 कोटी रोपाची लागवड करून नदीकाठ हिरवे बनवणे या उद्देशाने ही योजना उत्तर प्रदेश सरकारने सुरू केलेली आहे. कोणती योजना? पेड़ लगाओ पेड़ बचाओ जन अभियान. त्यानंतरची योजना आहे गोम विनामूल्य वीज योजन. गोवा राज्य सरकारची योजना आहे गोम विनामूल्य वीज योजन. लक्षात ठेवायचं गोम विनामूल्य वीज योजन ही योजना गोवा राज्य सरकारची आहे. शाश्वत ऊर्जेच्या दिशेने महत्त्वपूर्ण प्रयत्न करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली. त्यानंतरची योजना आहे मुख्यमंत्री मैया सन्मान योजना. मुख्यमंत्री मैया सन्मान योजना झारखंड राज्य सरकारची आहे. प्रत्येक महिलेला वार्षिक 12,000 रुपये आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली. प्रत्येक महिलेला वार्षिक 12,000 रुपये आर्थिक मदत या उद्देशाने झारखंड सरकारने मुख्यमंत्री मैया सन्मान योजना सुरू केली. त्यानंतरची महत्त्वपूर्ण योजना आहे रातिरेर साथी हेल्पर्स ऑफ नाईट. रातिरेर साथी हेल्पर्स ऑफ नाईट ही योजना पश्चिम बंगाल सरकारची आहे. रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या महिला वैद्यकीय व्यावसायिकांचे रक्षण करणे.
रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या महिला वैद्यकीय व्यावसायिकांचे रक्षण करण्याच्या उद्देशाने पश्चिम बंगाल सरकारने रातीरेर साथी हेल्प्स ऑफ नाईट ही योजना सुरू केलेली आहे. महत्त्वपूर्ण योजना आहे, कारण महिला आणि बालकांच्या संदर्भातल्या ज्या योजना आहेत त्या MPSC किंवा इतर सरळ सेवा एक्झाम, अंगणवाडी मुख्य सेविका असो यांना विचारल्या जात असतात. त्यानंतरचे महत्त्वपूर्ण योजना आहे मुख्यमंत्री युवा उद्यम विकास अभियान. मुख्यमंत्री युवा उद्यम विकास अभियान उत्तर प्रदेश सरकारची योजना आहे. तरुण उद्योजकांना आर्थिक सहाय्य पुरवणे. तरुण उद्योजकांना आर्थिक सहाय्य पुरवण्याच्या उद्देशाने ही सुरू करण्यात आलेली आहे. कोणती? मुख्यमंत्री युवा उद्यम विकास अभियान उत्तर प्रदेश सरकार तरुण उद्योगांना आर्थिक सहाय्य पुरवण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आले. त्यानंतर हिम उन्नती योजना हिमाचल प्रदेशची आहे. संपूर्ण राज्यात नैसर्गिक शेतीला चालना देणे. संपूर्ण राज्यामध्ये नैसर्गिक शेतीला चालना देणे या उद्देशाने हिमाचल प्रदेश सरकारने संपूर्ण राज्यात नैसर्गिक शेतीला चालना देण्याच्या उद्देशाने हिम उन्नती योजना सुरू केलेली आहे. त्यानंतरची योजना आहे मुख्यमंत्री बाल सेवा योजना. मुख्यमंत्री बाल सेवा योजना उत्तर प्रदेश सरकारची आहे. पालकांचे निधन झालेल्या निराधार मुलांना मासिक 2,500 रुपये देणे. पालकांचे निधन झालेल्या निराधार मुलांना मासिक 2,500 रुपये देणे या उद्देशाने उत्तर प्रदेश सरकारने कोणती योजना? मुख्यमंत्री बाल सेवा योजना सुरू केली. मुख्यमंत्री बाल सेवा योजना. त्यानंतरची योजना आहे मुख्यमंत्री बाल पौष्टिक आहार योजना हिमाचल प्रदेश सरकारची आहे. मुख्यमंत्री बाल पौष्टिक आहार योजना हिमाचल प्रदेश सरकारची आहे. सरकारी शाळेतील मुलांना पौष्टिक आहार मिळावा या उद्देशाने ही सुरू करण्यात आली आहे. त्यानंतरची योजना आहे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना महाराष्ट्र सरकारची आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना महाराष्ट्र राज्य सरकारची आहे. उद्देश काय? तर शेतकऱ्याच्या कृषी पंपांना दिवसा अखंडित वीज पुरवठा करणे. शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना दिवसा अखंडित वीज पुरवठा करणे या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू केलेली आहे. अशा पद्धतीने आपण वेरी IMP योजना, राज्य आणि त्या योजनेचा उद्देश काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघितलं आहे. आपण याला भाग 1 करूया आणि उरलेल्या ज्या योजना आहेत त्या महत्त्वाच्या आहेत. जे महिला बालकांसंदर्भात जास्त योजना आहेत त्या पेजवर, तर ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या, चॅनलसुद्धा सबस्क्राईब करून घ्या, कारण स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण वेरी IMP महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या चॅनलला अपलोड करत असतो. हा व्हिडिओ इथंच थांबवते. धन्यवाद.